दादा मी ना माझ्या मैत्रिणीची हळद आहे ना तिथे जायचंय मला 2-3 दिवसासाठी. 2-3 दिवसासाठी? हा. बरी महिन्यासाठी नाही म्हणली. अहो तीन लईच आग्रह केला ये ये ये. एक काम कर, शक्यतो उद्या जाय. नाही हो हां 2-3 दिवस आधी जायचंय मला. तिच्या हातात मेहंदी बिंदी सगळे ना सगळं काढायला मलाच लागल. आणि एकदम जवळची मैत्रीण माझी. कुठली? शिन्नरची. एक काम कर हं. ना, जर जावई बापा आले मग काय सांगू? त्यांना काही नका सांगू. हं? हा त्यांना म्हणा गेली आहे कुठं गेली? मैत्रीणकडे गेली असं सांगा. मग ते म्हणजे मला पत्ता सांगा मग. शिन्नर सांगा ना. मग नंबर तर फोन नंबर तर आहे ना माझावाला. आहे बाबा, हा मा डोक्याला शिन नको बाबा तो. अहो काही नाही माझा नवरा लय चांगला आहे तुम्हाला तर माहिती ना. हां हां इथं आले का काय सांगायचं हं. शिन्नरला जाय ना लग्नाला. येईल म्हणा 2-3 दिवसांनी. आणि तू कधी येशील वापस? मला तरी 3-1 दिवस लागल. एवढे 8 दिवस नाही म्हणली? 8 दिवसच जायचं होतं पण विषय घरून पाठवते नाही म्हणून इकडचं बहाणा केला आणि तिकडं जायचं. एक काम कर, हां. आज जाय ना उद्या ये. नाही हो दादा. मग? नाही ते कसं आहे जवळची मैत्रिणी एकदम. तिचं मन नाही दुखवत आहे दादा मला. त्याला आता नवीन कुठून मैत्रीण झाली आम्हाला काय माहित अहो नाही. शाळेतली आहे. शाळेतली का? हा बरं जाय. तुम्हाला काय माहिती कुठली न काय. हा ते बरोबर आहे. शाळेतली म्हणल्यावर काय माहिती. येऊ का मम्मी? हा ये. बरं का हा ते आले ना जरा सांभाळून घ्या त्यांना. हा 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 त्यांना काय करू? त्यांना गोड गोड बोलून जरा हा इथंच थांबून घ्या 1-2 दिवस मी येऊन जाईल. हाय हा ते आहे शहाणे म्हणायला, है ना. पण शक्यतो न्यायला येणार आणि इथं नाही दिसणार मग मी काय करू? सांगा ना तुम्ही लग्नाला गेलीये येऊपर्यंत थांबून ठेवा नाही तर. असं करू का? हा गेले तर जाऊ द्या. बरं चालेल. सोडवायला तुम्हाला नेईन मी. हा हा चल, येऊ का? हा येते. हा हा हं. लवकर ये 2 दिवसातच. हा हां विनाकारण ताप आहे डोक्याला. आता ते जावई बापू आले म्हणजे ही कुठे गेली? लग्नाला गेली. कोणाच्या आणि काय काय सांगावा? काय हो काय इकडे या. काय चाललंय कवाचं धरून? माझी गिराईक येतील ना, तुम्ही का बरं पाहू राहिली इकडे तिकडं? बाय काय अहो बाहेर या ना. काय म्हणती? काय तू कटकट चालू झाली? हे काय चालू आहे किती वेळापासून? कवाचं घरात ये मध्ये जाय, घरात ये मध्ये जाय. कोण मित्रमंडळ येणार आहे काय? मग कोण येत मित्र म्हटलं कोणी हा कोण नाही झाला मग मला कोण नाही मित्र. कोण नाही? मला जात होतं मामाकडे. जाऊ का नको? कोणाकडं? तू बघ का बरं? आला तू बरोबर भेटून. कशाला? खत तुम्ही काल उभं भेटायला जाता? खत वाटलं सारखं झालं. हा का? मग फोन करा ना. बाया माझ्या बापाची खसखस काय वाटली तुम्हाला? हा तेच म्हणजे माझ्या बापाची खतखस काय वाटली तुम्हाला एवढी? आणि फोन नाही केला का मग? लई खत फोन नाही लागत. जेवण केलं का? बुक नाही. हा बुक नाही ग. बुक नाही. रोज तर 11लाच लागत आणि आज वाजले किती? घड्यात किती वाजले? गाड्या बंद पडले जाऊन. हा 1 वाजत आला आणि आज तर भूक नाही लागली. अहो मी काय म्हणते चाललंय काय? काय भूक लागली नाही जेवण करून घ्या ना. साजी काय कधी आली? आणि तू कशी काय आली आता मधीन आधीच? अशीच आता मी एक काम करतो. मला इतकी भूक लागली ना मला सगळं. आता मी ना असं. हॉटेल हा का? हॉटेल. मग मला नाही यायचं काय? नाही नाही तू जेवेल हॉटेल. हा कवा जेवली तू मी? खात नाही ना तेच त्याला. म्हणते आणि एवढी बॅग म्हणून कवर आणली. 2-3 दिवसासाठी आले. बरं महिनाभर आहे महिनाभर काय फोन नाही केला तू? आता म्हटलं चला जाय रे कसं जाऊ. नाही आलता ना मला फोन आलता. आका म्हणजे तुला आनंद होईल. दादा काय म्हणे? जाय हा दादाला सांगून आले. सांगून आली. फोन करते ना मग दादाला कवाच ये म्हणत होते ना. आता चालेल ना काही आता ते सांगून मामाची ना परिस्थिती डाऊन आहे तर टेन्शन मध्ये फोन. अच्छा तुमचा फोन झाला काय यायचा? नाही 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 कवाची अशी वाट पाहते ना मग कवाचं इकडून इकडून अशी. ते ना नाही का? तो मा मित्र आहे ना तो गंग्या. हा का? गंगे येणार होता का? तो मला म्हणा तुला 90 बायतून आज मटण खाऊ घालतो. गंगी येणार. हा कळालं बरं का? दाजी जेवण केलं? तुला मला फोन नाही करता आला? निघाली जेवायला
जेवायला आपण एकत्र जेवणार एकत्र हा हा स्वयंपाक केलेला आहे मस्त नाही, स्वयंपाक नाही, आहे वा. नाही. ते वांग मला फोन मुळे करूनच येणार होते हम्म. पण विषय आज झाला म्हटलं काय फोन करा चला डायरेक्टच जाऊ हा का का बरं मी यावं नाही का नाही तसं नाही नाही यायला पाहिजे हा, मग. मग ये जायला घरी ती मग कशी काय प्रश्न विचारते नाही, तुझं नाही, मला आता तू मला सांगितलं असतं ना का येते ताई मी असं मलाच तू अचानक आली आणि ते वाट पाहू राहिली वाटतं कोणाची हा गंगेच गंगेची हा गंगेची वाट पाहते ए बाई आता मला बसू दे ना जरा बरं चाल ना मग आता जेवण खाऊन नाही नाही मी जेवण नाही आम्ही चाललो बाहेर थोडं कुठं बाहेर घरात बसा मला ते जरा दोरे बिरे आणायला ते वांग जायचंय मला खायचं नाही मला हे मुळे आजार वांग बंद केलं डॉक्टरना नाही दुसरी भाजी केलेली आहे कंचे मस्त डुबुकड्याची आमटी अरे नाही, केलेली नाही, नाही, ते नाही. एक काम करा डाळीचा पदार्थ नको मला बिलकुल नको. डाळ नाही येते डॉक्टर म्हणा भाऊ तू डाळ वांग बटाटा हे खायचं नाही अक्का पाणी बिणी ते विचार बाई हा ना आता चाल ना मग मरी मी काय करते तू पाणी बिणी नाही गप्पा मारा गप्पा नको मारू अरे मेवणी हौसाने गप्पा मारायला जायचं. मला आहे ना ते काम दोरे बिरे आणायला जायचंय मी आले मग तू घेऊन ये हा तर मग आहे ना तुम्ही जात्या का मी तिला तोर जेवायला वाढी नाही नाही तिचं आहे तुझं मी लिहून देते ना कलर असे याच्यावर तो मागच्या टायमाला आले मला हलके दोरे आले ना तुला मी तू मॅचिंग कर सांग तुला कसं आणायचं बरं एक काम कर आलीच आहे ना वय पाणी बिनी घे जेवण कर आले हा, मी तुला बिस्तरी आणतो बिस्तरी का बरं तिला घरातलं पाणी चालत नाही का बिस्लरी आणते वय फिल्टरचं पाणी भरून आणले बिस्लरी क्या आणतो एक माझा आणतो दोघांना माझा चला तुम्ही माझ्या बरोबर नाही एवढं उन्हाचं शक्य आहे का जेवण शक्य आहे का एवढं उन्हाचं बरं मग जेवण करा मी आले हा लगेच हा चालता का नाही तर नका कारण एवढं लांब आहे येत तुझा हा मी लगेच येते राम 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 काय चाललं काय नाही बसलो आरामशीर हा ना हां आता आले का हा आता चालू हां सोनीचा फोनही लागा ना आणि आलो तिकडेच म्हणलं चला तिला जात जाता घेऊन जावा लग्नाला आलो तो मग ती लग्नालाच गेले शिनाला आता लग्नाला गेले हां कोणीच लग्नाला गेली तिच्या मैत्रिणीचं लगीन आहे वाटतं अच्छा 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 तर उद्या हळद आहे हा ती म्हणा मेहंदी बिंदी काढायला जाते मी आज बरं काय हरकत नाही आली का पाठवून द्या मग थांबा 2-3 दिवस मग नाही हे थांबायला कसं आहे माहिती का मला खरं तिला घ्यायला नव्हतं यायचं पण मग चक्कर झालं इकडे जवळच लग्न होतं गावावाडीला. हां म्हणलं चला मग चालू असली मग घेऊन जाऊ असं मला मग आता घरी जर तसं काही काम नसेल तर थांबा 2-3 दिवस मग ती आली का घेऊन कामावर जावा जावं लागत ना हा ते बरोबर जावं काम लागतं. आई एकटी घर राहते पोरं काय ते मोठे पोरं बी ते यायला नाही होतं तिकडं का बरं ती येतेच नाही ना हो ते आईला सोडते नाही ना हा बरोबर आईच्या अंगावर होऊन जायला ते बरोबर असं आणि हिला कसं आहे हिलाही पोरसोर जड होतं चालायचं आता हा, हिला एकटीला मजा वाटते आणि ते पोराला बी ही कसं दुसू करते ना त्याच्यामुळे ते येते नाही त्याच्यावर. बरोबर आहे आजच्या दिवस थांबते का मग नाही नका आजच्या दिवस काय नाही तर काय करायचं थांबून बी आजच्या जवळ जर थांबलं तर उद्याचं खाडा होऊन जाईल नाही खाडं नाही झालं पाहिजे हा, मग थांबलं म्हणजे माणूस थांबत बसत बोलत बरोबर उद्या जायला बरं 7ला जावं लागत तिला हा, 7ची तुम्ही जेवण नाश्ता करून आले का लग्नात जेवलं मी हा बरोबर जेवलं एकदम काय बरोबर. लय भारी लग्न झालं बघा असं का हो लय भारी लग्न झालं कोणतं लग्न होतं हे ते आहे ना जोडीदाराचे आहे ना मावस बहिणीचं होता हो 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 मग आम्ही सगळे सोबतच आलो हा हा मग त्यांना थांबवत तिकडे म्हणलं थांब रे ती मोठी गाडी आहे गाडी आणली म्हणलं जाऊ सोबत असं बरं आहे बरं आहे योगायोगानं आलो तर मग सोनीला गेला कधी याल नाही आता तिला आहे ना आली का ती समजा किती 2-3 दिवस अजून हा का हा मग आली की तिला पाठवून द्या काही ना तिच्या अजून कोणतं काम आडेल एवढं हा ते तर आहेच म्हणायला हे बघ, आता हे दिवस कसे माहिती का आरामाचे दिवस आरामाचे दिवस आहे. उन्हाळा दिवस म्हणल्यावर आरामाचे मग मायर सगळ्यालाच लावेल बस 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 हा तसे राहील 4 दिवस येईल समजवायक माणसाचं काम आहे हो बरं कसं आहे माहिती का ही असली बी ना तर आई सगळं करून घेते हा बरोबर आहे आईला भाजी बनवून देत नाही फक्त पोळ्या बनवते असं का पोळ्या धुणं बाहेरचे काम भाजी आई स्वतः बनवते चांगलं आहे हा आणि एकमेकाला सहकार्य होतंय सहकार्य म्हणजे हिला अजिबात तकलीफच नाही हो मामा काय अशीच तकलीफ नाही म्हणूनच ती खुशी तब्येत झाली वीस पाहिजे का तब्येत एकदम स्ट्रॉंग आहे मग तब्येत एकदम भारी होऊन गेली तशी ती मग काय अपेक्षा करीत नाही का माहेरी गेलेच पाहिजे अशातला हिसाब नाही तिचा बी ती खरं काय झालं माहितीये का पण तुम्हाला बरं वाटतं ना आता हा बरं वाटलंय आता हा ना ती म्हणे लय चक्कर येऊन पडली होती म्हणे 2 नाही 2-3 टाइम चेक करणं एवढं म्हणलं आपल्याला आता पुढचाच मार्ग समाधीचा हा नाही बरं चाल काही नाही याऊ दे तिला राहू दे 4-2 दिवस बरं राहील मस्त बोलाल बसल
चला मग तुम्ही घ्या काळजी. हा ते मोठे जावाई बापू आहे ना, हा नाही 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 ते नाही, आत्ताच जायचं आहे आम्हाला. आता तुमच्यासारखे समज ऐक त्यांची नाही. घरी कोण नाही ना हो. हा. पुरीचं लग्न होऊन गेलं हम्म, त्याच्यामुळे ते दोघांचे ते बरोबर. मग कोण नाही त्याच्यामुळे मग त्यांना नसेल सोडूशी वाटत. बरं बरं चालेल. पण ते कसं आहे माहिती का, खाय प्यायला बनवायला कोणी असलं ना मग काय वाटत नाही. हो नाही ते आमचे येईन बाई आहे तुमची त्याच्यामुळे म्हातारी, काही त्याच्यामुळे आम्हाला काही टेन्शन नाही वाटत. हो. आणि पोरीवर लोड नाहीये. हा चला मग मामा येतो बरं का. या या या. हो तिला म्हणा आली का फोन कर म्हणते. नेमकं फोनही नाही लावून राहिला बा तिचा. फोन चार्जिंग नसेल, कारण चार्जर राहिले घरी. हा का. हो हा, त्याच्यामुळे चार्जिंग तिचा फोन चार्जिंग नसेल, चार्जर नाही भेटलं मग रमली त्या बरं, लग्नामध्ये. पहा मग, आला कोणाच्या मैत्री बरं. नंबर द्या मग मी बोलून घेईल. चालेल चालेल. तुम्ही निरोप तरी पोहोच होतील. हा हो जरूर. येतो मग. हा? हो. तुम्ही काळजी घ्या जरा. बरं चालेल. हो बाई दादाचा फोन का लाग ना कावाचा. पाहते आता. हॅलो. हॅलो. काय हो दादा काय करत्या? काय नाही बाई, बसलो. बसले. हा जेवण झालं का? हा जेवण मगच झालंय. हा का. का बरं फोन केला? काय नाही काय करताय म्हटलं, काय म्हणताय ते विचारत होते. हा हा म्हणलं फोन करीत राहिलं ना बरं वाटतंय ना जरा. हा, मग फोन करीत राहिलं तर. हा मग बाकी बरं आहे ना? बाकी एकदम मजेत आहे. हा असं असं असं. बर काय नाही तेच म्हटलं काय करू राहिले काय नाही. काय नाही. हा ना. आज सोनी गेली लग्नाला. लग्नाला? हा कोणाच्या? तिच्या मैत्रिणीचं लगीन होतं ना सोनालीच्या. तुम्हाला असं सांगितलं मैत्रिणीच्या लग्नात गेली? हा हा. अच्छा. बॅग भरून माझ्याकडं आली ती माझ्याकडं. कधी? कधी आली म्हणजे सकाळीच आली ना. अरे बाबा ती म्हण माझ्या मैत्रिणीचं लगीन आहे, ती लग्नाला गेली. तुम्हाला मी मागं पण काही गोष्टी कानावर घातलेल्या आहे दादा. तुम्ही आता एक काम करा, हा सरळ माझ्याकडे या आधी पहिलं. घरी? हा घरी या. आणि तुमचं जावई हं. आणि हे तुमच्या हातात आहे आज सगळ्या गोष्टी. माझा संसार करू का नको मी? म्हणजे काय बोलते तू? तुम्हाला माहिती आहे ना मागं कानावर घालेले ना. माझा संसार करायचा का नाही मी? काही इलायचं इथं घेऊन बसायचं तिचं घर सोडतं येते माझ्याकडे ही कायम. तुम्हाला सांगेल ना मी काही गोष्टी. अरे बाबा पण ती लग्नाला गेली म्हणली. अहो आता मग या ना, मग लग्न कुठं लावायला गेली पहा ना मग ते. बरं आलो मी. या तुम्ही आज. बरं तू घरीच आहे ना? हा घरीच आहे मी. या. येतो एक तासाच्या आत येतो हा मी. या मग लगेच. बरं. हे पोर मोठ्या पोरीनं असा फोन केला. ही पोर म्हणा लग्नाला जाते. नेमकी काय भानगडे. नाही पण आता जातो मोठ्या पोरीकडे जातो, कपडे बिपडे घालतो. समक्षा पाहिल्याशिवाय नाही. अरे तुला कसं काय करमत रे इकडं? कुठं? तो नवरा तिकडे इतके दिवस. नाही करमत हो दाजी. तुमचा फोन आला का नुसतं हुरहुर लागून जाते. कधी जाईल दाजींकडे? तुझा जेव्हा फोन आला ना, मला नाही जागाची गोष्ट टाकायची. हा का? कधी ती बाई म्हणजे काय पाहते जेवेलच नव्हतो. हा का? म्हणलं आता तू आली का पहिला हॉटेलला मस्त जाऊ जेवण, तिथे थंड पाणी वगैरे घेऊ. जाऊ दे आता घरातलं खाल्लं, संध्याकाळी मग बाहेर जाऊ. मग जावंच लागेल. हा तू एखादा काही पण. मग मी तुमच्यासाठी येते ना एवढं लांब. मी 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 मग मी किती तुला चोरून पैसे देतो. हा ना. तुझ्या बहिणी चोरी तो तुला देतो. पैसे माहीत राहते पण तिच्या खूप घ्यायचे तुला द्यायची. दाजी ऐका ना, मला इकडं आले का मला घरीच जाऊ वाटत नाही. थांब ना. मला असं वाटतंय का तो जाऊच नाही. हा, आता हे बघ ना 3 दिवसासाठी परत 3 दिवस तुमच्यासोबत राहायचं परत जायचं म्हटलं मला लय जीवार येतो. तू तर 3 दिवस गेली. तीन दिवसाचं काय नाही. मला 3 वार झोप येणार नाही. 3 वार असं झोपत डचकू उठ. या हक्काने माझ्या बापाला फोन नको करायला. हा ते काय करते मला जा टाकू दे खाली. टाका ठेवा, जाऊ दे मांडीवर डोकं ठेवा ना. हल्ले मस्त पाडते है ना मग. दाजी? हा तुम्ही मला पैसे वगैरे देता, ताईला कधी माहिती पडलं तर कोणला? माझ्या बहिणीला. हा ते आयचं येडं त्याला काय कळत एवढं. अगं त्याच टायमाला आहे ना तुला सांगतो, हा तुझ्या बापानं सगळं फसवलंय मला. हा ना. खरी तू मामात बरेल होती पण ते डुकार दिले मा गळ्यामध्ये घालून. ती मला आवडतच नाही. ते डुकार आहे ना मला बिलकुल आवडत नाही. बरं जाऊ दे, माझी बहीण आहे ना ती. नाही तुझ्या आडती राहती. तू इथे जाते म्हणून मी तिला काय म्हणत नाही. जर तू येता जाता नाही ना तिची मी कधी पार्टी भरून काढून दिली असती. हा का? हा आपण लई बेकार म्हणते बरं. जाऊ द्या दाजी, आता तिच्या बहाण्यानेच मला येता येतं नाही. हा तिच्या निमताना आहे का नाही? काही एक चालते की काय आम्हाला चालते गोव्याला आपण चला ना. जाऊ 15 वार. पण मग मला शॉपिंग करावं लागेल. कर ना. मी आहे तुला पैसे द्यायला बघ. हा मग
तुझ्या करता काही पण तर फार किडनी काढून किडनी नको किडनी काढलं तुम्ही नाही भेटणार ना मला. तुझ्या बहिणी 1 रुपया मागितला मी तिला देत नाही. तुझ्या करता काही द्यायला तयार आहे एकदम. हा का फार जीव द्यायला तयार आहे तू. नको जीव नको देऊ ना दाजी. हा मी जीव देतो तुला कर. देऊ दे ना जीव काय काय देऊ दे ना जीव इकडं काय ग इकडं वा. तू गेलती ना काय हा गेले होते ना इकडे ये ना आणले देते का? का जीव आणले का दोरे आणले दाजी दोरे आणले दारे आणले सगळं आणलं. अच्छा ती थांबणारे 8-15 हा थांबवलं ना ती कशी थांब तिकडं वा इकडं चल ग तिकडं वाय तिकडं. मी काय म्हणतो आम्ही येतो बाहेरून थोडं फिरून हा ना लाज आहे का लाज मग लाज आहे. थोडं समोर पाहिल्यावर फिरायला जाता का? काय झालं? थोडं ठेव रे. कोणी आणि पाहिलं का गं? कधी 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 कोणीच पाहिलं नाही मी कधीच ते दाजींचं डोकं दुखत होतं मालिश करून देत होते. होय दादींचं डोकं ना तू आल्यावरच दुखत हात लय भारी हो डोकं दाबलं खटकन डोकं राहिलं हो मग बाई मला फ्रेश झालं फ्रेश फ्रेश झाले एकदम फ्रेश आता अजूनच फ्रेश करते ना मग मी तुम्हाला चल थांबा ना जरा. चल मग आपण बिनलाच्या सारखे धंदा आहे का? हा पोरांचे लग्न झाले सगळं झालं आणि तरी आपल्याला या अशा गोष्टीचा सुचत आहे. तुझ्या 3.5 तरी मला आणतो मी. हा का आणि का ग मला ना सांगता येते आणि माझ्याशी खोटं बोलती दादाला सांगितलं तू हा खरं सांगितलं खरंच हा का बर काय सांगितलं दादाला? दादांना म्हटलं मी चालले तर अक्काच्या घरी हा. 2-3 दिवस राहते आणि परत येते हे आले का यांना इकडे माघार पाठवा. हा का दादाने असं सांगितलं? हा अगो बाई बरं दादाने मान्य केलं लगेच. दादांचा तुझ्या नवऱ्याला फोन केला होता हा तुझ्या नवऱ्याला बी सांगितलं का? हा तो म्हणे राम 8-15 तिकडं हा का इकडं लय ऊन आहे म्हणलं लय ऊन आहे आता सध्या राम तिकडं ते गावाला जाणार होते ना 4-5 दिवस मग त्याने राह माझ्या घरी. असं आहे का? म्हणजे तुझा सगळा प्लॅन करूनच तू माझ्याकडे येते. नाही दादांना सांगून का आले दादांना काळजी लागेल ना. हा का बरं, चांगलीच काळजी तू दादांची लईच काळजी कर. आणि आपल्या काळजी तिला काळजी नाही कुणीच काळजी घेतली नाही मग हाय सुखात आहे सुखात बहिणीचा संसार किती सुखाने चालू देते तू. हा मग आहे ना उलट चांगला झाला पाहिजे. येतीलच आता येणारच. कोण? कोण येणार आहे कळलंच तुला लवकरच कळलं आता. ही स्वयंपाक करायला लागली का फक्त तुझ्या बांडीची हाताखाली द्यायची ती मदत करते तुला मग तिचा संसार पाणी सोडून दिलं ती ठेवूनच घ्या ना. घ्या ते का ठेवून सावसार ए, काय ठेवून घ्या राहील ना. राहील दाजी मी. बरं आहे घ्या ठेवून. हा, वर्षभर आहे राहिलं. वर्षभर आहे इथंच वर्षभर राहू. आहे वर्ष हा, राहू दे, राहू दे. इथंच राहू द्या तिला तुमचा संसार करू द्या तिला तिचा सोडू द्या. काय काय तुला कोणा संसार? जाऊ दे त्यांचा संसार जाऊ दे आपल्या नको नको काय लाय आपल्या मनातलं बोलली मनातलं बोलली तसं ते काय म्हणतात साले आधी घरवाले ते काय चालून तेच कर एक काम कर तो नवऱ्याशी फारकत घे मी का आणि या बाबाशी लग्न लावून तो चांगला आहे एवढा नको. पण गेलं, जे आहे गेलं, ते गेलं. चांगलं आहे. हा घेऊ जे बी तसं मी हा घ्या ना लाज वाटायला पाहिजे लाज. हा घे ना बिंदास जावई सुना मुलं काय आहे का नाही तुम्हाला? आपण काय करू हा खेळ जाऊन ते नवरू काहीतरी आरोप करू छडछाडीचा मग ते फारकत घेतील लगेच हा का त्याला काय लई सोपं बाई, आहे लई लई म्हणजे तुमचं आहे ना एक एक शब्द लाख अरे मोहर बाई पोलीस स्टेशनला खोटं बोलली ना बाई खरं खोटं आलं तिचं खरं मानतात हा लई मान. दाजी पोत तुम्हीच घेतली होती ना. हा घेतली ना तुला दाजी ती कुठे का आणली होती दाजीला सगळंच कमी पडत बायकोला नाही घ्यायचं. गोव्यावर नाही का आणली गोव्याला जाता का फिरायला? जातो ना आपण आता हा का तिचं लग्न नव्हतं जाते हा मग ते सांगते ना आता जा ना मग चांगली फिरून या ना. तिला समी तर पाहिजे माझ्या वाटत समी तर या मग ते सांगते का रे? ना. काय तुम्ही तिला घ्या. तेव्हा वाडग्यात गेली ती वाडग्यात बसून मध्ये हा. मला तर बाय बाय कर काय बरं चाललंय झालं दादा तुम्ही आले. हा दादा म्हणजे हा बरं झालं मग. काय दुखत होतं कोणाचं दादाला सांगून आली ना. काय दुःखात कोणाचंच ना तुम्हाला सांगून आली ती ना. तू लग्नाला आलती ना हा विचारा ना. हा हा येडे आमच्या शेजारी गावात लग्न होतं ना लग्न झालं आणि मी त्या लग्न झालं म्हणलं चाल घरी या बा दादा ही काय लग्न लावायला आली पा पाहून घ्या यांचे चाळे धन चाळे पा. असं आहे का हा पाय हा हा लाजा वाटत का लाजा थोड्याफार हा अरे नाही जनाच्या मनाच्या ठेवा तू आणि तुला नाही शरम वाटत हा मैत्रिणीचं लगीन आहे ही. या मैत्रिणीचं लगीन ते होतं कॅन्सल झालं मोडलं मग इकडे आले. तू आहे ना तो तोंड बंद कर खोटं बोलायला दरवेळेस काय खोटं आलं? बोललं काय खोटं बोलले मी? गप्पा बस. आय हे बघ वाटलं आता दाजीच्या घरी यायचं नाही का? नाही कशाला? यायचं. काय काम आहे नाही तुझं? यायला लागत यानं जाण्या का जरा आली नाही मला यायला यायचं. लागतंय. दादा ही काठी घ्या आणि हाणा चांगला तो जावई राहिला तरी. जावई नाही आता दोन्हीला काय आलं लग्न लागायचं टाइम नवरीची आजी वारली मग लग्न कॅन्सल केलं मग तिला गाडी नव्हती तुम्ही तोंड म्हणून बंद करा वारली का मेली बंद करा तुमचं तोंड. तुला पटतंय हे सहज आले दादा आता काय बहिणीच्या घरी यायचं नाही काय? तू ना जे तुझं चोंबडेपणा बंद कर. ते जावई बापू येऊन गेले आता ते शहाणा माणूस म्हणून गपचूप गेला जाऊ दे म्हणत त्यांना सांगा येईन महिन्या 4 महिन्याला एवढं काय लोड घ्यायचं तुम्ही असं काय जावायला जरासा हाता घालून काढा ना. तरी
ही लायकी आहे का? जावायला फिरून नाही बोलू, जावाय म्हणजे हा जावायने आहे जावायला ना फक्त- उन्हाचं सुकं गुंडाळलं तरी. मामा अहो, दादा नका. तू गपचित का? काय म्हणली तू? नवरा माझा आहे. हा? काय म्हणली तू? नका म्हटलं असं. मग तुला पाहिजे काय फराळाचं? नाही मग नाही उपास नाही. हिला 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 थोडी तरी शरम आहे हो. हा का बहिणीच्या संसारात असं घाण मोठी करा. बहीण आहे. हा तुला ए, लाज वाटते? गाण कुठे दाजींना गेली? मीच आवडायची पहिलं. ए, गा गा. असं का? चांगला मामा. मागे लागतो. तिनं बहिणीचे सर्व घाण नाही केली, उलट संसार साफ केला, रोज घर झाडी एक काम करा घर झाडी एक काम करा, मी फारकत देते, लग्न लावून घरात घ्या तिला. आणि काय काय लेक जावई बी तुम्हाला कसं शेण घालतील ना तोंडात. वकिलाला फोन करू काय काय काय? किती बिन लाज आहे पाहिलं तुम्ही का? फार म्हणून वकिला फोन बरं करू. एक काम करा, दळायचं काम करायचं. घर माझे मामा हे. काय? घर माझे. अरे घर तुझं आता तुला अरे तुरे करायला लागलं, मग का दोन्ही पोरी घेऊन बसशील का? या मामा जरा आपल्या आपल्या पायरीने राहत पायऱ्या जावाई तुम्ही मी कोणत्या पायरीने राहिले? कोणत्या जावाई पायरीने जावाई जावई? असं तरी वागा. हा आता एकच धडा शिकितो. काय शिकू द्या आता दोन्ही पोरी घेऊन आहे दोन्ही पुरी काय? त्या बाई, हिला हिच्या घरी काढून यायच्या नवऱ्याला पहिलं बोलून घ्या. तुझ्या नवऱ्याने तेव्हा पाहिजे पर तुम्ही तिला नेऊ शकता हिराकच का नेऊ शकता मलाच राहायचं नाहीये. मलाच याच्या आरती ना हा. तुला पुरी को काहीतरी पैसा भेटतो पैसे भेटतात. पैसे भेटत तुमच्यासारखे नाही. हा हा तरी म्हणलो आज आज तुम्ही एवढं माझ्या कामार येतात तेच मी आता पोरीला घेऊन जातो. काय त्या पुरीला तिला न्या आणि बोला. तुमची खानदानात माझ्या मारली असेल, आमच्या खानदानात नाही हा, मी तुमच्या उरावर. हा. समजलं का? देणं हा काय का? तुम्हाला मामा एक दिवस मला पैसा तोटा नाही आपल्या पुरी पैसे पैसे घेऊन द्या नाही. म्हणा मग तुमच्या म्हणजे? खानदानाला हा. असेल ते तसं सवय. म्हणजे पुरी पैसे देते नाही आमच्याजवळ काय कमी हा, केलं हा. का? घे तुला आम्ही मिळाला तुला म्हणत होती खांदे ना. राहतो. हा? हा ओटला तर ए, कांद्या पोरी, चल. कांद्या एवढा भाजला बटाटा एवढा तुम्हाला लागतो मारा मारा करायचं मामा मामा मला हात उचलाय ना गळा बघा ए पुरी चल. मला हात उचलाय ना गळा पण चालते. हा. तू कुठं चालली मला नाही या बाय. जायचंय. कशाला राहू इकडे ये. इकडे ये बरं मध्ये ये. काय का बरं आता कशाला गरज पडती तुम्हाला? गरज कशासाठी पडतीये? ती आहे ना आता तुम्हाला. हा तिचा संसार म्हणा आणि तुला एवढं बिन लागासारखी हे का? हा नवरा पोरा बाळ सोडून तू माझ्या घरी का आली ती का 4-4 दिवस? त्यांनीच फोन केला. त्यांनी केला. त्यांनी काय फोन केला? केला म्हणून आली. नंबर पाठवून द्यावं उद्या उठून त्या म्हणशील विहिरीतून मार जाशील का विहिरीत उडी मारायला? नाही काल येरीस हा अहो लाज शरम वाटेल सुद्धा का? गावातले लोक नाव नाही ठेवतील. पाय तिकडे जाय तो अनावराचा काय तपास पाय आणि जर तो काय म्हणला आला ना डायरेक्ट मला ए. फोन कर. हा बाय अहो तुला शरम वाटते का थोडी? मी मेवणी मग तुला काय काय वारे सोडायचे का मेवणीला गाला सोडतो अरे हा. काय तुझ्यावर आवलं ए पुरी चल नाही तू तुम्ही इकडे. लग्न करून घेते का? घेते लग्न करून? काय करते रे मग हा नको अरे लाज तर वाटू दे थोडीफार काय? अहो, बिनलाज आहे मीच केला तसा संसार कसा करो? हा. हा याला काय लाज ठेवली आणि वाटेवर आणून बिनलाजासारखी. ठेवलेलं सगळं. तुला तो अनावर एक वाकड शब्द बोलतो डायरेक्ट इकडे लिहून ये. मी आहे काय ते अजून एक आहे. अजून एक आहे. अजून तेच आहे. अजून एक अबाय, आहे. अबाय, अजून अबाय. एक आहे. चांदा. मी काय चांदाला, चांदाला. महाराज रे बघा मारायचं नाही, हाणायचं. अय नसल्यापेक्षा बरं. हं? बुट्ट्या वांग्या एवढं मारतो का महाज सासरा म्हणू काय सासरा असलं म्हणून हं? जे तुझ्यामुळे झालं सगळं तुझ्यामुळं संसार दुसऱ्याचा हे होतोय. तुझ्यामुळं हिला- हिला- सगळं हिला तेच ठेचा आहे. चांगलं. हा? हा? आता याची अशी जिरीतो तू पण चाल. नाही मला राहायचंच नाही कशाला राहू आणि आणि हिचं पाहते मी आता. मला बायको ते पाहतो मी बायको. आता दुसरी तिसरी कोणती करू लग्नाचा खर्च टाक मावाला मग बाजारातून लग्नाचा खर्च टाक मावाला खडकू घ्या. बाजारातून हा. बाजारातून. ए, चल लग्नाचा खर्च टाका लग्नाचा खर्च चल चल तू जिरावल्याशिवाय नाही जमणार. हो मामा ऐका ना हो मामा जा. हो, मामा 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 तुझ्या पाय पडू नाही नाही पाय नको बोलावं. इकडे तर नका येऊ ना हो मामा काय एक राहून जा नाही हा राहून देतो ना हो माय हा, बाय पाठवून देतो पाठवून मामा असं नको फोन पे पाठवून माम. देतो बरं काय हात सोड नाही ठीक आहे नाही ठीक कारण नाईट भेंडी काय नको तो दाखव. हो मामा हो मामा हे बघ मटण आणतो ना नका हो असं मामा सुद्धा म्हणू नको चल चला हलकट कोडला नाही तर बा वैताग झाला मग आता भाकरी संध्याकाळची पण येते खिशामध्ये म्हणजे मावाल्या 15 रुपये पाहतो मामाची इनवणी करतो अजून मामा पुढं नाग शितो माहीत चुकी माफी करतो आणि बायकोला घेऊन येतो